रवींद्र गायकवाड राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर 4 सोलापूर हे बिगारी काम करत आहे. त्यांच्या पश्चात 3 मुली, 1 मुलगा आणि पत्नी असा परिवार आहे. रवींद्र गायकवाड यांची पत्नी शिल्पा गायकवाड या सोलापुरातील रेल्वे स्टेशनवर कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होत्या. 1 महिन्यापूर्वी शिल्पा गायकवाड यांचे आकस्मिक निधन झाले. शिल्पा गायकवाड यांचा मोठा आधार त्यांच्या कुटुंबाला होता. शिल्पा गायकवाड यांच्या निधनानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. घरची परिस्थितीची असल्याने रवींद्र गायकवाड यांच्या लक्षात आले की पत्नी शिल्पा गायकवाड यांचे सोलापूर शहरातील 7 रस्ता परिसरातील भारतीय स्टेट बँक मध्ये खाते उघडले आहे. त्या अकाउंट मध्ये काहीतरी पैसे शिल्लक असेल, जेणेकरून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह होईल. या आशाने पती रवींद्र गायकवाड आणि मित्र यशवंत हे दोघे मिळून 7 रस्ता परिसरातील भारतीय स्टेट बँक येथे पोहोचले व त्यांनी स्टेट बँक येथील शाखा अधिकारी विशाल गायकवाड यांना माझ्या पत्नीचे निधन झाले आहे, त्यामुळे माझ्या पत्नीच्या खात्यावरील पैसे मला ट्रान्सफर करून द्या व अकाउंट बंद करा अशी विनंती केली. स्टेट बँकेचे शाखा अभियंता यांनी सदर महिला शिल्पा गायकवाड यांचे स्टेटमेंट चेक केले असता भारतीय स्टेट बँकेमध्ये खाते सुरू असताना प्रधानमंत्री जीवन विमा हे काढले होते आणि हे शाखाधिकारी विशाल गायकवाड यांच्या निदर्शनास आले. प्रधानमंत्री जीवन विमा योजना म्हणजेच वर्षाला 436 रुपये आपल्या बँक खात्यातून सदर प्रधानमंत्री जीवन योजनेमध्ये वर्ग केले जातात आणि खातेधारकांचे निधन झाले तर वारसाला 2 लाख रुपये मिळतात. शिल्पा गायकवाड यांनी प्रधानमंत्री जीवन विमा योजनेचा लाभ घेतला होता. बँक मॅनेजर यांनी माहिती देत सांगितले की या योजनेअंतर्गत 2 लाख रुपये मिळाले असे सांगितले. हे ऐकताच रवींद्र गायकवाड यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. मृत पत्नीचे बँक खाते बंद करण्यासाठी आले होतो, परंतु त्यांच्या नशिबी 2 लाख रुपये होते याचा त्याला आनंद झाला. दरम्यान त्यावेळी शाखाधिकारी यांनी कागदपत्र बँकेत जमा करा असे सांगितले. शाखाधिकारी यांनी स्वतः प्रयत्न करून प्रधानमंत्री जीवन विमा योजनेकडे सर्व कागदपत्र पाठवले आणि 2 लाख रुपये या गरीब कुटुंबाला मिळवून दिला. शाखाधिकारी विशाल गायकवाड यांनी रवींद्र गायकवाड यांच्या परिस्थितीबद्दल माहिती घेतली असता बँक अधिकाऱ्यांनी रवींद्र गायकवाड यांना सदर रक्कम 3 मुलींच्या नावे एवढी करून दिली. भविष्यात मुलींच्या लग्नासंदर्भात किंवा शिक्षणाच्या संदर्भात लाभ घेता येईल असे शाखाधिकारी यांनी रवींद्र गायकवाड यांना सांगितले आणि त्यावेळेस रवींद्र गायकवाड यांनी देखील होकार दिला. अखेर आज या गरीब कुटुंबाला आधार मिळाला. माझं नाव रवींद्र गायकवाड, शिल्पा गायकवाड माझी पत्नी. ती असं अचानकच दुःख निधनमध्ये वारलेली आहे. त्याच्या बाबतीत आमच्या सरांनी सांगितले की इन्शुरन्स जे आहे ते माझ्या पत्नीने अगोदर केले ते कामावर. नंतर ते आम्हाला नंतर जे केलं ते सरांनी आम्हाला सांगितले की असं इन्शुरन्स जे आहे ते आम्हाला करून देते सर. किती पैसे मिळवून दिले? 2 लाख. यशवंत बाबू भोसलेवर माझं रेल्वेमध्ये कॉन्ट्रॅक्ट आहे साफसफाईचं. माझे ते शिल्पा गायकवाड म्हणून कामाला होते पहिलेच. तसं अचानक आकस्मिक निधन झालं. मग काही कारणास्तव पेमेंट अडकल्यामुळे बँकेत आम्ही चौकशी करण्यासाठी आले होतो. पण बँकेत आल्यावर बँक मॅनेजर आम्हाला निदर्शनास आणून दिले की पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनाचा हप्ता कटलेला आहे, तर त्याचा तुम्ही बेनिफिट्स घ्या. त्या हिशोबाने सर सांगितल्याप्रमाणे प्रोसेस आम्ही केलं आणि प्रोसेस केल्यावर सर आम्हाला तात्काळ रिस्पॉन्स देऊन 15 दिवसात पैसे अकाउंटवर टाकले 2 लाख रुपये. वर्षाला 436 रुपयाचा हप्ता आहे. माझी एकच विनंती आहे की सर्वजण आपले नागरिक जेवढेही असेल या इन्शुरन्सचा फायदा घ्या. नॅचरल डेथला कोणीही देत नाही पैसे आणि हे बँक मॅनेजर असेल की ग्रेटफुल, खूप स्वतःच्या प्रयत्नाने मनाने एकदम याच्याने आम्हाला ते पैसे मिळवून दिलेले आहे. शिल्पा गायकवाड ही माझी कामगार आहे. मी विशाल गायकवाड, शाखाधिकारी स्टेट बँक ऑफ इंडिया 7 रस्ता शाखा. माझ्याकडे 2020 मध्ये शिल्पा गायकवाड या महिलेने त्यांचे सेव्हिंग अकाउंट उघडले होते. ते सेव्हिंग अकाउंट उघडताना आपण त्यांचा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत 436 रुपयाचा विमा उघडून घेतलेला होता. त्याच्यामधून 2 लाख रुपयाचा विमा रक्कम जर व्यक्तीचा मृत्यू झाला, नैसर्गिकरित्या असो, ऍक्सिडेंटमध्ये असो, कुठल्याही प्रकारे मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला मिळत असते. तर आमच्या अनुषंगास असे आले की त्यांचे पती जेव्हा आमच्याकडे आले की माझ्या पत्नीचा अकाउंट आहे, या अकाउंटमध्ये काही बॅलन्स आहे का बघा, तर तेव्हा आम्ही अकाउंटचे स्टेटमेंट चेक करत असताना आम्हाला निदर्शनास आलं की त्या व्यक्तीचा इन्शुरन्स
आपण उघडलेला होता. 436 रुपयाचा प्रीमियम त्यामध्ये कटलेला दिसत होता. तर ते आम्ही पाहून तात्काळ कारवाई करून 22 डिसेंबरला आपण त्यांच्याकडून सगळे डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन तो क्लेम सादर केला. कुठलेही डॉक्युमेंट कुठं न पाठवता सगळं ऑनलाईन प्रोसेस केली आणि 12 जानेवारीला म्हणजे 20 दिवसामध्ये त्यांच्या पतीच्या खात्यात म्हणजे रवींद्र गायकवाड जे आहेत त्यांचे पती त्यांच्या खात्यामध्ये 2 लाख रुपयाचा विम्याची रक्कम जमा झाली. खूप कमी कालावधीमध्ये 20 दिवसाच्या कालावधीमध्ये ती रक्कम जमा झाली. आता यानंतर त्यांच्या फॅमिलीमध्ये दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. पण आता एक महिला आपल्या फॅमिलीमधली एक महिला गेल्यानंतर त्या फॅमिलीमध्ये अशी परिस्थिती आहे आज की त्या महिलेला 3 मुली आणि 1 मुलगा आहे जे पूर्णपणे कुणीही त्यातलं संज्ञान नाही. तर आम्ही रवींद्र गायकवाड जे त्यांचे पती आहेत त्यांना व्यवस्थित समजून सांगितलं आणि त्यांना असं सांगितलं की त्यांचे जे 3 मुली आहेत त्यांच्या लग्नासाठी आपण तिघांच्या नावाने एफडी करून ठेवूयात, म्हणजे जेणेकरून त्या पैशाचा सदुपयोग पुढे भविष्यात त्यांना करता येईल. आणि त्या हिशोबाने आपण त्या मुलींचं आपण अकाउंट पण ओपन करतोय. आता त्या मुलींचे अकाउंट ओपनिंगचे फॉर्म घेतलेले आहेत आणि त्यांच्या नावाने एफडी करून अशा हिशोबाने करून ठेवणार की बाबा ते त्यांच्या वडिलांना सुद्धा काढता येऊ नये